संत तुकाराम आणि थुंकणारा माणूस. एकदा संत तुकाराम गंगेच्या काठी बसले होते. त्यांच्या डोळ्यांत भक्ती, हृदयात शांतता आणि ओठांवर नामस्मरण. ते आपल्या वीणेवर कृष्ण भजनात तल्लीन होते. तेवढ्यात एक मत्सरग्रस्त माणूस पुढे आला. त्याला तुकारामांची भक्ती आणि शांतता सहन होत नव्हती. तो त्यांच्या चेहऱ्यावर थुंकला. पण तुकाराम काहीही न बोलता उठले. त्यांनी गंगेत स्नान केलं आणि परत येऊन पुन्हा भजन करू लागले. हेच घडत राहिलं. तो माणूस पुन्हा थुंकायचा आणि तुकारामजी पुन्हा गंगेत स्नान करून भजन करत राहायचे. हा प्रकार तब्बल 108 वेळा घडला. शेवटी तो माणूस थकला. त्याने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला राग का येत नाही? त्यावर तुकाराम शांतपणे हसले आणि म्हणाले, राग का करू? तुझ्या कृपेने मला 108 वेळा गंगेचं पवित्र स्नान मिळालं. मी तर तुझा आभारी आहे. या गोष्टीतून शिकवण, संयम आणि सहनशीलता. प्रत्येक प्रसंगात ईश्वराचं दर्शन, कृतज्ञता आणि आत्मशांती. तुकारामांसारखा संतच आपल्याला शिकवू शकतो की आयुष्यात प्रत्येक अनुभव म्हणजे एक शिकवण असते. फक्त दृष्टी आध्यात्मिक हवी.